हं. जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. आजच्या थंबनेल टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर हो, आता काल 15 म्हणजे आज मी जो शूट करत होती, आजची 16 तारीख आहे आणि 15 जानेवारीला माझे 500 सबस्क्रायबर फायनली पूर्ण झालेले होते. 100 होईल का नाही हे सुद्धा गॅरंटी नव्हती आणि 500 झालेले आहे. तर आता जसं जसं पुढे जाईल मी तसं तसं नक्कीच अपडेट देत देत राहणार आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात, तर त्याच तुमच्याच ह्याच्यातली एक मी आहे की मी तर 1 जानेवारीला नाही, म्हणजे मी स्क्रोलिंग करायची. मला दिवसभर थोडासा वेळ मिळायचा. इवन बाळ कधी खेळत आहे तर मला वेळ मिळत होता. पण असं व्हायचं की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे ते असं कधीच डोक्यात नव्हतं आलेलं. पण फायनली 2026ला माझ्या डोक्यात आलं आणि चॅनल स्टार्ट करायचं असं करता 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 जे लोक बरेचसे जण 1 जानेवारीलाच आपला संकल्प पूर्ण करतात आणि तसा विचार करता करताच मी 15 जानेवारीला फायनली चॅनल स्टार्ट केलं. 15 जानेवारी 2026ला मी चॅनल स्टार्ट केलेलं होतं आणि तिथून मग चॅनल तसं स्टार्ट केलेलं होतं. मग पुढे आता काय करायचं, तर मी माझा जो पहिला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता, म्हणजे माझ्या डोक्यात तर लॉगिंगच होतं की हां आपण लॉगिंग करूया. इवन काही रेसिपी येते असल्या तर मग मी त्यामध्ये टाकणारच होती. तर मग मी माझा जो पहिला व्हिडिओ आहे तो मी 23 जानेवारीला मी माझा पहिला व्हिडिओ टाकलेला होता. कारण आमच्या इथे म्हणजे मी यासाठी टाकला पहिला व्हिडिओ, आमच्या सोसायटीमध्ये काही डान्स येथे झाला होता, तो सुद्धा मग मी व्हिडिओ मला तिथून अपलोड करता येत होता. म्हणजे मला बरेचसे तिथून कंटेंट मिळणार होते. तर म्हणून मग मी पटकन माझा इंट्रोडक्शनचा जो पहिला लॉग आहे तो मी माझ्या चॅनलला अपलोड केला आणि मला त्याला छान असे व्ह्यूज आले. कारण माझा लाँग व्हिडिओ होता. लाँग व्हिडिओला सहसा आपल्या चॅनलमध्ये येऊन येते असं कुणी म्हणजे जात नाही ना पटकन. तर पण तरीसुद्धा मला त्या व्हिडिओला खूप छान असे म्हणजे बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले होते. मग मी सेकंड टाकला, सेकंडला पण ठीकठाक येते आले होते. मग मी कुठेतरी कन्फ्यूज झाली आणि मग मी शॉर्ट्ससुद्धा टाकायला लागली. पण माझ्या शॉर्ट्सला पण खूप चांगले येत होते. असं बोलतात की जर तुम्हाला सबस्क्रायबर गेन करायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट्सवर सुद्धा काम करावंच लागतं आणि असंच माझं काही सुरू आहे. इकडे शॉर्ट्स पण टाकते आणि लाँग पण टाकते. पण माझा कन्सर्न असा होतो की लाँग व्हिडिओ मी जास्त वेळ म्हणजे जास्त मोठा किंवा जास्त हे शूट नाही करू शकत. कारण कुठे जरी आम्ही गेलो ना तरी पण म्हणजे 2 आमच्यासोबत आमचे बाळ राहतात आणि आम्ही दोघंच जणं म्हणजे बाहेर येथे जातो सहसा तरी. तर तेव्हा लाँग व्हिडिओ शूट करणं एवढं शक्य होत नाही. पण तरीसुद्धा जेवढा होईल ना तेवढा आम्ही व्हिडिओसुद्धा शूट करतो आणि तो व्हिडिओसुद्धा मी शूट करते आणि मग मी जे जास्तीत जास्त तो व्हिडिओ शॉर्टवरच अपलोड करत होती. पण नंतर माझ्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की आता लाँगवर कोणते कंटेंट मी टाकायला पाहिजे आणि शॉर्ट्सवर कोणते कंटेंट टाकायला पाहिजे. ते सुरू होतं. 1 महिना तरी मला एवढं काही हे नव्हतं. नंतर आणि मी कधी असं स्टेटसला सुद्धा म्हणजे माझं लिंक म्हणा एखादी हे मी कधी टाकलेलं पण नव्हतं. पण पुढे जसं जसं लक्षात आलं किंवा जे माझ्या क्लोज होते ना एकदम, मी त्यांना सांगत गेली की हां, की हो मी पण चॅनल इथे स्टार्ट केलेलं आहे. पण लिटरली मी सांगते म्हणजे मला काही जण जे असे भेटले ना त्यांनी म्हणजे बिना नकळत म्हणा किंवा अशी म्हणजे खरोखर खूप जास्त मदत केलेली आहे आणि आज मी इथपर्यंत 500 सबस्क्रायबरपर्यंत खरंच पोहोचली. 500 सबस्क्रायबर तुम्ही म्हणणार 500च तर झाले ना, असे किती झाले तुझे? तर कारण 500 पण होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. कारण की इंस्टाग्रामला आपल्याला लगेच आपल्या नावावरून कोणी पण फॉलो करतं. पण यूट्यूबला माझ्यासारखी पण व्यक्ती म्हणजे असं काही नाही की यूट्यूबला पण मी येणार किंवा हिचं पण अकाउंट असेल का, मग हिचं नाव काय असेल, कारण अकाउंट आपण म्हणजे आता मी टाकलेलं आहे, माझं टोटली दुसऱ्या नावाने अकाउंट बनवलं यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला जे आहे ते पटकन म्हणा पटकन कोणी पण नाव टाकलं ना तरी पण आपण दिसून पडतो. त्यामुळे 500 सबस्क्रायबरपर्यंत येणं हे मोठी गोष्ट होती माझ्या तरीसाठी. पण आज फायनली 2 महिने करेक्ट लागले 500 सबस्क्रायबरपर्यंत यायला. म्हणजे मी 15 जानेवारीला चॅनल स्टार्ट केलं आणि काल बरोबर 15 जानेवारी 2026ला माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. व्ह्यूज पण बऱ्यापैकी येतात असं नाही आहे आणि वॉच टाईम पण छान म्हणजे मिळतो आहे मला, एवढं काही हे नाही आहे. आणि राहिला प्रश्न लाँग व्हिडिओचा, मी लाँग व्हिडिओ एवढे शूट यासाठी नाही करत कारण मला वेळ कमी मिळतो. कारण की दोघं जण बाळ असतात. जेव्हा आपण स्क्रोलिंग करतो ना, म्हणजे माझ्या डोक्यात जे थॉट्स होते मी पण अशी स्क्रोलिंग करत राहायची. दिवस मला वेळ मिळाला, कधी बाळ खेळत आहे आणि मी स्क्रोलिंग करणं सुरू.
तर असं वाटायचं हां मी तर इझिली यूट्यूबचं करू शकते, पण एवढं काही असं इझी नाही आहे. कारण बाळ खेळत आहे आणि मी इकडे व्हिडिओ बनवते हे शक्यच होत नाही कधी पण. तर मला हे काम जेव्हा ते झोपलेले आहे म्हणा किंवा मला जेव्हा काही असा फ्री वेळ मिळतो मी तेव्हा ह्या गोष्टी करू शकते. त्यामुळे माझे लाँग व्हिडिओसुद्धा बरेचसे कमी येतात. तरी पण मी असं पाहते की हां आपला हप्त्यामधून एक तरी ॲटलिस्ट लाँग व्हिडिओ जायला पाहिजे. त्यासाठी मग बरेचसे कंटेंट म्हणा किंवा जसं जसं आता पॉप्युलर म्हणा किंवा ट्रॅडिशनल जे जे काही येत आहे समोर तसं तसं मी थोडंसं चालण्याचा प्रयत्न करते आहे. पण ज्या कोणी मला खरोखर 0 to 500 सबस्क्रायबर करण्यासाठी कोणी म्हणजे सपोर्ट केलेली आहे त्यांना खरंच खूप जास्त थँक्यू. आणखी पण तुमच्या मदतीने आम्ही आणखी पण 500 सबस्क्रायबर आहे ते नक्कीच पुढे जाणार मला माहिती आहे. आणि त्यासाठी मी व्हिडिओसुद्धा खूप चांगले चांगले बनवण्याची म्हणजे प्रयत्न करणार. आणि खरंच खूप जास्त थँक्यू सगळ्यांना ज्या कोणी हेल्प केलेली आहे 500 सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास गाठायला मला. सो थँक्यू. आणि लिटरली जर सांगायचं झालं ना तर मी जेव्हा कोणाचं चॅनल येते बघायची किंवा आता मी ज्यांच्याशी बोलली येते काही तर अशी होती की माझे जे स्टुडंट्स पण होते त्यांचे तर म्हणजे भरपूर सबस्क्रायबर येते पण होते. तर मी त्यांच्याशी सुद्धा बोललेली होती हां तुम्ही एवढे सबस्क्रायबर कुठून आणले, म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टीची आयडिया नव्हती सुरुवातीला. त्यामुळे पण मी मे बी असं एड्यात पडल्यासारखी विचारायची क्वेश्चन. तर मी त्यांना पण विचारलेलं होतं तर ते म्हणायचे नाही नाही आमची जेन्युइन आहे हे आहे. लिटरली असं होतं जेव्हा आपण शॉर्ट्सवर येते जास्त काम करतो ना तेव्हा होतात. कारण आपल्याला माहिती पडतं की आपल्याला कुठे आणि कोणता सबस्क्रायबर आपल्याला मिळतो आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये पूर्ण माहिती येतं. आणि तसंच माझं पण बरंचसं झालेलं आहे. पण कोणी म्हणजे मला सपोर्ट केलेला आहे त्यांना खरंच खूप जास्त थँक्यू. आणि पुढे पण मी माझे मिनी लॉग म्हणा डेली लॉगसुद्धा टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आमची मॅरेज स्टोरी कशी होती, त्यानंतर ट्विन्स प्रेग्नेन्सी एवढ्या इझिली राहते की नाही हे सुद्धा म्हणजे एक शॉर्ट जर्नी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. कोणी मला हेल्प केली त्यांना खूप जास्त जास्त थँक्यू. आणि यामध्ये बरेचसे असे जण आहेत की ज्यांना म्हणजे जे माझे व्हिडिओसुद्धा पाहतात कमेंटसुद्धा करतात. मी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.